एट सायन्स 8वी विज्ञान 3rd चॅप्टर फोर्स अँड प्रेशर बल आणि दाब. आता कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे संपर्क बल, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे असंपर्क बल आपण शिकलेलो आहोत. आता बघा अनेक वेळेस आपण काय करू जर रिव्हिजन करू. A force is seen to act through a direct contact of object via one or more objects. Such force is called contact. A force is seen म्हणजे बल हे दिसतं to act लावताना म्हणजे आपण लावताना through a direct contact म्हणजे प्रत्यक्ष संपर्कानं बल लावताना दिसतं of object म्हणजे वस्तूला प्रत्यक्ष बल लावताना दिसतं बाय वन ऑर मोर ऑब्जेक्ट एक किंवा दोन वस्तूंमध्ये. सच फोर्स इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. आता दिस इज द स्केल. आय लिफ्टेड दिस स्केल. अ फोर्स इज सीन म्हणजे बल दिसलं टू ऍक्ट ऑन द ऑब्जेक्ट थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट. My hand is direct contact with this scale म्हणजे माझा हात ह्या ऑब्जेक्टला डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला आणि लिफ्ट द स्केल. देर इज सीन अ फोर्स. अ फोर्स इज सीन टू ऍक्ट म्हणजे बल लावताना आपलं बल लावताना काय होतं दिसतं थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट प्रत्यक्ष संपर्कानं वस्तूला बल लावताना दिसतं and this is called a contact force म्हणजे संपर्क बल. कसं का a force is seen to act through a direct contact of object or via one or more objects. Such force is called contact force. म्हणजे वस्तूवर प्रत्यक्ष संपर्काने बल लावताना दिसतं किंवा दोन किंवा अधिक वस्तूंमध्ये अशा बलांना संपर्क बल म्हणायचं. म्हणजे वस्तूशी डायरेक्ट संपर्क करून बल लावताना दिसतं अशा दोन किंवा अधिक वस्तूंमधील अशा प्रत्यक्ष संपर्काला काय म्हणायचं संपर्क बल म्हणायचं. अ फोर्स इज सीन टू ऍक्ट थ्रू डायरेक्ट ऑब्जेक्ट थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट व्हाया वन ऑर मोर ऑब्जेक्ट इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे वस्तूशी प्रत्यक्ष संपर्क केल्यावर बल प्रयुक्त होतं अशा बलांना संपर्क बल म्हणतात. मस्क्युलर फोर्स म्हणजे स्नायू बल. मस्क्युलर म्हणजे स्नायू, फोर्स म्हणजे बल. मस्क्युलर फोर्स इज an example of contact force and is applied to object with the help of our muscles. आता मस्क्युलर फोर्स म्हणजे स्नायू बल is an example of contact force म्हणजे is an example म्हणजे उदाहरण आहे of a contact force म्हणजे संपर्क बलाचं स्नायू बल हे एक उदाहरण आहे. हे संपर्क बलाचं कोणतं उदाहरण आहे स्नायू. I lifted the scale. आता I pull the scale. I pushes the scale. I throw the scale. I done this activity with the help of my hand or a muscular force. म्हणजे muscular force is an example of contact force. म्हणजे संपर्क बलाचं उदाहरण कोणतं आहे स्नायू बल आहे. muscular force is an example of contact force म्हणजे संपर्क बलाचं स्नायू बल हे उदाहरण आहे. and is applied muscular force is applied to an object म्हणजे स्नायू बल हे वस्तूला लावलं जातं विथ द हेल्प ऑफ आवर मसल्स म्हणजे आपल्या स्नायूच्या मदतीनं हे मस्क्युलर फोर्स ऑब्जेक्टवर लावलं जातं. आता बघा मस्क्युलर फोर्स इज अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ आवर मसल. दिस इज माय मसल. these are my muscles. A muscular force is applied on an object with the help of muscle. आता I hold the scale with my muscles with the help of my. I hold this scale with the help of my fingers and fingers is my muscles. लक्षात
म्हणजे मसलच्या सहाय्यानं आपण मस्क्युलर फोर्स म्हणजे वस्तूवर प्रत्यक्ष बल काय करतो लावतो. इट इज applied in several cases such as lifting, pushing and pulling. Muscular force, आता इट म्हणजे muscular force is applied in several cases. म्हणजे स्नायू बल हे अनेक बाबतीत applied म्हणजे प्रयुक्त होतं. such as lifting, lifting म्हणजे उचलणं. लिफ्ट द स्केल, मी काय केलं की स्केल काय लिफ्ट केली म्हणजे उचलली, म्हणजे आय अप्लाइड द मस्क्युलर फोर्स ऑन दिस स्केल. म्हणजे ही पट्टी उचलली म्हणजे माझं स्नायू बल या पट्टीवर लावलं, या वस्तूवर लावलं. पुशिंग, आता आय पुशिंग द बोर्ड, म्हणजे मी काय केलं हा बोर्ड ढकलला. आता आय applied my muscular force to the board and push. I applied the muscular force to the board and pull the board. आता मी काय केलं, माझं स्नायू बल ह्याच्यावर काय केलं अप्लाय केलं. I applied my muscular force to the board and I pushed the board. मी माझं स्नायू बल ह्या बोर्डावर लावलं आणि हा काय केला ढकलला, पुश केला म्हणजे ढकलला. आता I applied the muscular force on the board and I pulled the board. मी काय केलं माझं बल त्याच्यावर लावलं आणि काय पुल केलं म्हणजे ओढलं. लक्षात आलं का तुमच्या दिसते का आपल्या फळ्यामध्ये बघा. I applied my muscular force on the board and I pushed the board. I applied the muscular force on the board and I pulled the board and I pushed the board. आता बघा, this is push the board and this is pull the board. बरोबर आहे का? this is the muscular force. बरोबर आहे का? थोडंसं अप्लाय. I pull the board. लक्षात. आता बघा, म्हणजे लिफ्टिंग म्हणजे उचलणे, लिफ्टिंग, पुशिंग म्हणजे ढकलणे, पुलिंग म्हणजे ओढणे. दीज आर इन दिस केस वी अप्लाय मस्क्युलर फोर्स. म्हणजे लिफ्टिंग उचलण्यासाठी, पुशिंग ढकलण्यासाठी, पुलिंग ओढण्यासाठी आपण मस्क्युलर फोर्स लावतो. इन व्हिच केजेस वी अप्लाय अ मस्क्युलर फोर्स टू लिफ्टिंग अ ऑब्जेक्ट, to pushing the object, to pulling the object, we apply our muscular force. म्हणजे वस्तू उचलण्यासाठी, वस्तू ढकलण्यासाठी, वस्तू ओढण्यासाठी आपण संपर्क बल लावतो. संपर्क बल कशावर? एखाद्या वस्तू जे बल एखाद्या वस्तूवर प्रत्यक्ष संपर्काने बल प्रयुक्त होतं त्या बलाला काय म्हणायचं? संपर्क बल. A force is seen to act through direct contact of object via two or more objects. Such force is called a contact force. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे असंपर्क बल. काय बघायचं आपल्याला? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे असंपर्क बल. आता बघा, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे असंपर्क बल. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे असंपर्क बल. A force is applied between two objects. Force म्हणजे बल is applied म्हणजे लावलं जातं between two objects. दोन वस्तूंमध्ये फोर्स हे अप्लाय केलं जातं म्हणजे लावलं जातं म्हणजे प्रयुक्त केलं जातं. Even if, तरी सुद्धा, जर the two objects are not in contact, जरी सुद्धा, even if म्हणजे जर टू ऑब्जेक्ट म्हणजे दोन वस्तू आर नॉट इन कॉन्टॅक्ट, दोन वस्तू एकमेकाच्या संपर्कात नसताना सुद्धा त्या वस्तूवर, दोन वस्तूमध्ये बल प्रयुक्त केलं जातं त्याला म्हणायचं असंपर्क बल. अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट म्हणजे बल हे दोन वस्तूमध्ये लावलं जातं, प्रयुक्त केलं जातं जरी दोन वस्तू एकमेकाच्या संपर्कात नसल्या. A force is applied between two objects even if these two objects is not in a contact.
म्हणजे दोन वस्तू एकमेकाच्या संपर्कात नसताना सुद्धा बल लावलं जातं, त्या दोन वस्तूंमध्ये बल लावलं जातं, त्याला म्हणायचं असंपर्क. आता दिस इज अ स्केल. व्हेन आय लिफ्ट, आता ही स्केल जर मी सोडून दिली, द स्केल गोज डाऊन, द स्केल गोज डाऊन. Why the scale goes down? Why the scale does not go upward? ही स्केल खालीच का गेली, वर का गेली नाही मी सोडल्यानंतर? Because the scale goes downward because the gravitational force pull this scale. म्हणजे बघा ही स्केल खालीच काय गेली, कारण ह्या स्केल ही राहू शकत नाही, कारण आपल्या पृथ्वी काय करते, गुरुत्वाकर्षण त्या स्केलला काय करते, ओढून. म्हणजे इथं काय जरा द स्केल अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स देर इज नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट. आता ह्या स्केल म्हणजे पट्टीमध्ये आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये पृथ्वीचा काही संपर्क आहे का, नाही. फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट इव्हन इफ there is no direct contact between these two objects is called a non contact force. लक्षात आलं तुमचं? म्हणजे दोन वस्तूंमध्ये कोणत्याही संपर्काशिवाय जे बल प्रयुक्त होतं त्याला काय म्हणायचं, असंपर्क बल. आता स्केल गोज डाऊन व्हेन आय, जेव्हा मी सोडतो, दिस स्केल गोज डाऊन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल. द फ्रूट goes down on the ground due to the gravitational force. म्हणजे फळ खाली पडतं, वर का जात नाही, कशामुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. देयर इज नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द फ्रूट ऑफ द. म्हणजे झाडाचं फळ खाली पडतं, पण त्या झाडाचं फळ आणि ग्रॅव्हिटेशनल म्हणजे गुरुत्वीय बलामध्ये डायरेक्ट संपर्क नसतो, अशा बलाला करण्याचं असंपर्क बल. आता कोकोनट इज डाऊन फार डाऊन ऑन द ग्राउंड. कोकोनटचं म्हणजे नारळ खाली पडतं, का पडतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये. आता बघा आयर्न नेल्स म्हणजे खिळे अट्रॅक्ट टू द मॅग्नेट. आयर्न नेल्स म्हणजे खिळे ह्या मॅग्नेटला अट्रॅक्ट होतात, म्हणजे आकर्षित होतात. कशामुळे, त्याच्यामुळे डायरेक्ट संपर्क येतो का नाही, ड्यू टू द मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे त्याचा डायरेक्ट संपर्क नसतो, पण त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होते, त्याला म्हणायचं असंपर्क. A force is applied between two objects even if there is no direct contact, is called non-contact force. A force is applied between two objects even if the two objects are not in contact. दोन वस्तूंमध्ये कोणताही संपर्क नसताना जे फोर्स दोन्ही वस्तू एकमेकावर अप्लाय होतो, प्रयुक्त होतो, त्याला म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. फॉर एक्झाम्पल, फोर्स लाईक मॅग्नेटिक फोर्स. आता बघा, फोर्स लाईक मॅग्नेटिक फोर्स म्हणजे चुंबकीय बल. आता ह्या चुंबकाकडे काय होतात, खिळे आकर्षित जातात, डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो का, नाही. म्हणजे काय, फोर्स लाईक मॅग्नेटिक फोर्स म्हणजे चुंबकीय बल. मॅग्नेटिक फोर्स इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आता फळ खालीच पडतं, स्केल खालीच पडते, कशामुळे, ग्रॅव्हिटेशनल म्हणजे गुरुत्वीय बलामुळे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे विद्युत स्थितीज विद्युत. आता बघा, ह्या पीसेस ऑफ पेपर अट्रॅक्ट टू द पॉइंट टू द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे कागदाचे तुकडे ह्या डोक्याला, त्या केसाला घासलेल्या कंगव्याला आकर्षित, हे कशा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे स्थितीज विद्युत बल. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे स्थितिक बल. हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वीय बल, गुरुत्वाकर्षण बल. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे चुंबकीय बल. दीज आर एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे असंपर्क. विच आर द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. असंपर्क बलाची उदाहरणं कोणती आहेत, मॅग्नेटिक फोर्स चुंबकीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षण बल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. These are the example of non-contact force. The magnetic force, gravitational force, electrostatic force act without a contact. आता बघा, हे magnetic force, gravitational force आणि electrostatic force act without contact. एकमेकावर डायरेक्ट संपर्काशिवाय एकमेकावर प्रयुक्त होतात. फळ खालीच पडतं, ते
लोखंडाचे तुकडे खिळे चुंबकाला आकर्षित जातात, त्याच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो का नाही. कागदाचे तुकडे घासलेल्या कंगव्याला लागतात, त्याच्यामध्ये संपर्क होतो का नाही. आर्ट्स विदाउट कॉन्टॅक्ट म्हणजे प्रयुक्त होतं विदाउट कॉन्टॅक्ट, म्हणजे संपर्काशिवाय चुंबकीय बल, गुरुत्वाकर्षण बल आणि इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे विद्युतस्थितिक बल हे प्रयुक्त होतं. Therefore, these are the examples of non-contact force. Non-contact force चे एक्झाम्पल कोणते आहेत? मॅग्नेटिक फोर्स म्हणजे चुंबकीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे स्थितिक ऊर्जा बल. हे काय असंपर्क बलाची उदाहरणे आहेत. आता दुसरा घटक घेणार आहोत आपल्याला फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल घेणार आहोत. आपण काय बघायचं? फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल बघायचं आहे आता आपल्याला. See here, फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल. फ्रिक्शन म्हणजे घर्षण आणि फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल. आता आपण एखादा बॉल आपण फेकला, बॉल फेकल्यानंतर तो बॉल काही काळानंतर तो काय होतो? थांबतो. When we throw ball on the ground, after some time the ball stops rolling on the ground because due to the friction of the ground. म्हणजे आपण बॉल फेकला, तो बॉल काही वेळानंतर थांबतो. कशामुळे? त्या मैदानाच्या मातीच्या आपल्या जमिनीच्या घर्षणामुळे तो बॉल काय होतो? थांबतो. लक्षात? आता तसं झालं. A car running on a plain road travels some distance and stop after the engine is switched off. A car म्हणजे आपली कार रनिंग ऑन अ प्लेन रोड. प्लेन म्हणजे सपाट रस्त्यावर एक कार पळत आहे. ट्रॅव्हल सम डिस्टन्स, काही ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करते काही अंतर, आणि स्टॉप आफ्टर द इंजिन इज स्विच ऑफ. आता आपली मोटरसायकल किंवा कार आपण काय करतोय? सपाट रस्त्यावर चालवतोय. आपण समजा कारचं इंजिन बंद केलं किंवा मोटरसायकलचं इंजिन बंद केलं तर कार काय होते? काही वेळानंतर थांबते. कशामुळे थांबते? देर इज अ फ्रिक्शन ऑन द रोड सो द कार इज स्टॉप्ड. आता बघा, अ कार रनिंग ऑन अ प्लेन रोड ट्रॅव्हल्स सम डिस्टन्स अँड स्टॉप आफ्टर द इंजिन इज स्विच्ड ऑफ. म्हणजे कारचं इंजिन बंद केल्यानंतर सपाट रस्त्यावर पळणारी कार काही अंतर जाऊन थांबते. सपाट रस्त्यावर धावणारी कार इंजिन बंद केल्यानंतर काही वेळानंतर थांबते. This is because of the force of friction between ground surface and the object in motion. म्हणजे कारचं इंजिन बंद केल्यानंतर धावणारी पळणारी कार थांबते. कशामुळे थांबते? ते फ्रिक्शनल फोर्स, त्या रोडवरचं फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल आणि धावणारी कार ह्यांच्या एकमेकावर प्रयुक्त केल्यामुळे काय होते? ती कार थांबते. बघा, a car running on a plain road travels some distance and stop after the engine is switched off. म्हणजे कारचे इंजिन बंद केल्यानंतर सपाट रस्त्यावर पळणारी कार काही अंतर कापल्यानंतर धावल्यानंतर काय होते? थांबते. दिस इज बिकॉज, कशामुळे? दिस इज बिकॉज ऑफ द force of friction between the ground surface and the object in motion. हे कशामुळे होतं? तर फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे जे घर्षण बलामुळे होतं. बिटवीन ग्राउंड सरफेस म्हणजे जमिनीचा पृष्ठभाग आणि ऑब्जेक्ट इन मोशन म्हणजे पळणारी कार. म्हणजे ऑब्जेक्ट इन मोशन म्हणजे पळणारी कार आणि रोडचा पृष्ठभागातील घर्षणामुळे ती कार थांबते. The car is stopped because of the force of friction between the ground surface and the object in motion. म्हणजे गतीतील वस्तू आणि जमिनीच्या पृष्ठभागामधील घर्षण बलामुळे ती पळणारी वस्तू थांबते. In the absence of friction force म्हणजे फ्रिक्शन फोर्सच्या
च्या absence अनुपस्थितीमध्ये नसल्यावर the object would have remained in motion. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, गतीत वस्तू आहे, पळणारी वस्तू would have remained in motion म्हणजे गतीत असेल. समजा आपण कार चालू केलं किंवा आपण सायकल एक दोन पॅडल मारलं, सायकल पळाली, सायकलला खालून जर फ्रिक्शनल फोर्स नसेल, घर्षण बल नसेल, तर आपली सायकलला पॅडल न मारता सायकल चालूच राहील, याचा अर्थ असा होतो. इन द absence ऑफ फ्रिक्शनल फोर्स म्हणजे जर घर्षण बलच नसलं असतं, द ऑब्जेक्ट वुड हॅव रिमेन्ड इन मोशन, म्हणजे एखादी गतीतील वस्तू गतीतच असली असते जर त्याला फ्रिक्शन फोर्स म्हणजे घर्षण बल नसेल. समजा आपण सायकल चालू केली, 2-3 पॅडल मारलं, सायकल पळाली, and there is the absence of frictional force on the road, then our cycle be in a motion. म्हणजे आपण सायकल चालवतो आहोत, 2-4 पॅडल मारले, सायकल वेगाने पळाले, आणि जर त्याला घर्षण बल नसेल त्या रोडवर, तर सायकल आपली काय राहील, सतत पळतच राहील, थांबणारच नाही. कशामुळे? जर घर्षण बल नसेल तर धावणारी वस्तू धावतच राहील. आता धावणारी वस्तू, पळणारी वस्तू कशामुळे थांबते? त्या घर्षण बलामुळे थांबते. Frictional force is very useful in a daily life. Frictional force म्हणजे घर्षण बल is a very useful, हे खूप उपयुक्त आहे in a daily life. daily life म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये घर्षण बल हे खूप उपयुक्त आहे. लक्षात राखा, frictional force is very useful in a daily life. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घर्षण बल खूप उपयुक्त आहे. while walking चालताना we push the ground behind with our feet. आता आपण चालताना काय करतो? ग्राउंडला असं मागे टाकतो. while walking we push the ground, आपण ग्राउंडला काय करतो? ढकलतो, मागे ढकलतो. आता आपण चालताना, आता आपण हे चाललो, आपण काय करतो? असं पुश करतो मागे. पुश द ग्राउंड बिहाइंड. while walking we push the ground behind. बघा, while walking चालताना we push म्हणजे ढकलतो, द ग्राउंड म्हणजे जमीन, बिहाइंड विथ आवर फूट म्हणजे आपल्या पायानी त्या ग्राउंडला म्हणजे जमीनला मागे ढकलतो आणि मग पुढे जातो. there is the friction between our feet and the ground, आणि त्याच्यामध्ये काय असतं? घर्षण असतं. आता बघा, while walking we push the ground behind with our foot. म्हणजे बघा, चलताना आपण काय करतो? ह्या जमिनीला मागे ढकलतो, आपल्या पायाने ह्या जमिनीला मागे ढकलतो आणि आपण पुढे जातो. म्हणजे there is a frictional force between our feet and the ground. म्हणजे आपले पाय आणि जमिनीमध्ये घर्षण बल असतं, त्याच्यामुळे आपण ह्या जमिनीला मागे काय करतो? ढकलतो. समजा फरशी ओली आहे किंवा जमीन ओली आहे किंवा घसरगुंडी झाल्या पावसामुळे, तर आपण चलू शकतो का? मागे आपण घसरून पडतो. देयर इज ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शन. आता शेवाळेवर रान म्हणजे अलगी झालेलं रान, अलगी असलेलं जमीन आहे, ग्राउंड आहे. त्या शेवाळलेल्या रानामध्ये जर आपण गेलो तर आपला पाय घसरतो. वी स्लीप ऑन अ अल्गी स्प्रेड ग्राउंड. शेवाळलेल्या रानामध्ये आपला पाय घसरतो आणि आपण पडतो, आपण चालू शकत नाही. ड्यू बिकॉज देयर इज ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे शेवाळलेल्या जमिनीवर, पावसामध्ये शेवाळची जमीन, त्याच्यामुळे आपण पाय घसरतो, आपण जर चालू शकत नाही. बिकॉज देयर इज ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स. बघा, while walking we push the ground behind with our foot. चालताना आपण काय करतो? ग्राउंडला मागे ढकलतो आपल्या पायाने. and there is a frictional force between ground and our feet. म्हणजे चालताना आपण ग्राउंडला, जमिनीला मागे ढकलतो आणि जमीन आपल्या पायामध्ये काय असतं? फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल असतं, म्हणून आपण चालू शकतो. in the absence of friction we will slip and will not be able to walk. बघा, इन द absence of friction म्हणजे घर्षणाच्या अनुपस्थितीमध्ये, घर्षण असल्यावर we will slip, आपण घसरतो, will not be able to walk, आपण चालू शकत नाही. आता समजा आपल्या आईनं फरशी पुसली आहे, आपली खालची घराची फरशी पुसली आहे, आपण त्याच्यावर चालू शकतो का? कारण ते गुळगुळीत झालेलं असतं, मग त्याच्यावर देयर इज अ
absence of friction, we do not walk on a ground which is a water on the ground. किंवा आपल्या शेवळ्याला फेच्यामध्ये फरशीवर शेवळ्याला फेच्यावर जाऊ शकत नाही because there is absence of friction. All the object आता पहा पुढं all the object in motion have a frictional force acting on them. All the object म्हणजे सर्व वस्तू in motion गतीतील सर्व वस्तूवर have a frictional force acting on them. म्हणजे all the object in motion म्हणजे गतीतील सर्व वस्तू have a frictional force म्हणजे घर्षण बल असतं acting on them म्हणजे गतीतील वस्तूवर फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल त्याच्यावर प्रयुक्त होतं. आता एखादी आपण आपली कार पळत आहे त्या पळणाऱ्या कारवर कास्त फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल त्याच्यावर प्रयुक्त होतं. आपली कार या दिशेने पळत आहे आणि फ्रिक्शनल फोर्स आपल्या गतीच्या पुढच्या बाजूला आपण फ्रिक्शन फोर्स असतं आपण विरुद्ध बाजून जातो म्हणजे आपण समोर चाललोय आपण समजा चाललोय आणि फ्रिक्शनल फोर्स कसं आपल्या विरुद्ध असतं. आपली कार पळाली आहे आपल्या कारच्या विरुद्ध बाजूला काय असतं फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल असतं. बघा इथं ऑल द ऑब्जेक्ट इन मोशन हॅव फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग ऑन दे म्हणजे सर्व गतिमान वस्तूवर घर्षण बल प्रयुक्त होतं which is acting in the direction opposite to the direction of motion. मोशनची गती समजा या दिशेला आहे तर घर्षण बल दिशा या दिशेला असते. आता आपण पूर्वेकडे पळालोय तर घर्षण बल काय लागतं पूर्वेकडून आपल्याकडे पश्चिमेकडे आपल्याकडे घर्षण बल आपल्याला लागतं म्हणजे आपण ज्या गतीमध्ये आहोत त्या विरुद्ध दिशेनं घर्षण बल आपल्यावर प्रयुक्त होतं. सर्व गतिमान वस्तूवर घर्षण बल प्रयुक्त होतं आणि हे घर्षण बल गतिमान वस्तूच्या विरुद्ध दिशेनं असतं. ऑल द ऑब्जेक्ट इन मोशन हॅव अ फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग ऑन देम अँड द फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट इन द मोशन ऑफ इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ मोशन. लक्षात आलं का म्हणजे सर्व गतिमान वस्तूवर घर्षण बल प्रयुक्त होतं. वस्तू ज्या दिशेने गतीत आहे त्याच्या विरुद्ध दिशेने घर्षण बल त्या वस्तूवर प्रयुक्त होतं. ऑल द ऑब्जेक्ट इन मोशन हॅव फ्रिक्शनल फोर्स द फ्रिक्शनल फोर्स इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इन मोशन. लक्षात आलं का तुमच्या म्हणजे सर्व गतिमान वस्तूवर म्हणजे गतिमान वस्तू म्हणजे पळणाऱ्या वस्तूवर घर्षण बल प्रयुक्त होतं आणि घर्षण बल हे गतीच्या विरुद्ध दिशेनं त्या वस्तूवर लागतं. ऑल द ऑब्जेक्ट इन मोशन हॅव अ फ्रिक्शनल फोर्स अँड द फ्रिक्शनल फोर्स इन द डायरेक्शन ऑफ द ऑपोजिट ऑफ द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे सर्व गतिमान वस्तूवर फ्रिक्शनल फोर्स असतं आणि फ्रिक्शनल फोर्स हे वस्तूच्या गतीच्या विरुद्ध दिशेनं लागतं. आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे पळालोय तर घर्षण बल काय होतं पूर्वेकडून पश्चिमेकडे येतं. आता आपण चालत असताना आपण कुठे चाललोय इकडे पूर्वेकडे चाललोय आणि फ्रिक्शनल फोर्स काय करते इकडून इकडे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे होतं विरुद्ध आपल्या गतीच्या विरुद्ध दिशेला. आता आपली गती ह्या दिशेला आहे फ्रिक्शनल फोर्स गती ह्या दिशेला असते. लक्षात आलं का तुमच्या. आता बघा one tends to slip over a banana peel on a street. रस्त्यावरील बनान्याच्या चालत्यावरून आपण स्लिप होतो म्हणजे पळतो. वन कॅन स्लिप ड्यू टू द मड. वन कॅन स्लिप म्हणजे घसरतो ड्यू टू द मड म्हणजे चिखलामुळे घसरतो. दिस ऑकर ड्यू टू द रिड्यूस्ड